हॅलो गाइस, वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी। आज आपल्याकडे कॅरी गाडी आली आहे, तिचं आपल्याला गिअर वायर चेंज करायचं आहे। त्याचा प्रोसेस काय असणार आहे ते तुम्हाला दाखवतो, चला। गिअरची वायर काढतो आपण। ह्या साईडची ही वाली वायर काढली आहे, इथून लॉकमधून काढला वायर। तेव्हा स्वतः डायरेक्ट वायर तुटलेली आहे जी, त्यासाठी आपण गिअरची वायर काढतोय। हे वायर बी आपल्याला काढायचा, तो चाटायचीवाला वायर आहे, असं वरती तुम्हाला कटून काढायचं। इकडं लॉक दिसतं, या लॉकमधून आपल्याला वायर ही बाहेर ओढून घ्यायचं, बाहेर कटवायचं याला पण, मग आपलं गिअर वायर बाहेर येईल। मग आपल्याला ही गिअर वायर बाहेर ओढून घ्यायची हळूहळू। हे बघू आता गिअर वायर आपण बाहेर काढली एक। आता हे आपण नवीन टाकणार आहे डायरेक्ट गिअर वायर। आता हे आपण नवीन वायर आणणार आहे, गिअर वायर आपण आणली आहे नवीन। हे बघू शकता, नवीन गिअर वायर आपल्याकडे नवीन आणली। हे बघू शकता, ही जुनीवाली वायर आपण जी काढलेली गाडीतून, कॅरी गाडीतून, हे आता आपण फेकून टाकलं परत। ते नवीन गिअर वायर आपण कॅरीला बसवणार आहे। हे बघू शकता, कामाचं लोड आहे इथं भरपूर। हे बघा कॅरी गाडी आहे, हिला आपण आता फिटिंग करणार आहे। ते इथून आपण केबलवरती घेतलं आता बरोबर। आता आपल्याला हे केबल इथं फिटिंग करायचं आहे आणि या लॉकमध्ये वाला लॉक बसवायचा आपल्याला बरोबर। हे बघू शकता, असं तुम्हाला प्रेस करायचं बरोबर लॉकमध्ये, सेंटरमध्ये। मग आपल्याला वायर अशी ओढून इथं बरोबर लॉक करायची या साईडला, असं दाबायचं आपल्याला आतमध्ये थोडंसं। पण असं वायर लावून घेतलं, आता इथं लॉक झालं आहे। इथं मागच्या आपल्याला क्लिप लावून घ्यायचं त्याचं, हे असं क्लिप आहे त्याचं, हे आपल्याला लावून घ्यायचं। दोन स्क्रू लावायचे दारे, हे बघू शकता, इकडे एक आहे आणि ह्या साईडला एक आहे। दोन्ही स्क्रू आपल्याला लावून घ्यायचे। हे जे दिसतं तुम्हाला असं बरोबर याला खाली प्रेस करायचं तुम्हाला बरोबर लेवलला घेऊन। हे बघू शकता, असं लावलं आपण लॉकमध्ये बरोबर। आता आपल्याला मागं बरोबर या डिस्टन्समध्ये बरोबर बसून घ्यायचं आपल्याला, या डिस्टन्समध्ये इकडच्या मागच्या। हे बघू शकता, असं बसवलं आपण। आता ह्याला पण आपल्याला खाली थोडंसं प्रेस करायचं आहे। हे बघू शकता, आपण बरोबर वायर लावून घेतले बरोबर सॉकेटमध्ये, इकडचं बरोबर इकडचं पण आपण लावून घेतलं गिअर वायर बरोबर लेंथमध्ये आपण सगळे वायर टाकून घेतलं आहे। आपल्याला पट्टी बसवायची बरोबर, आपल्याला गिअरच्या वरची पत्रा बसवायचा आपल्याला हा पत्रा बसवायचा बरोबर। असं 10चे बोल्ट असतात त्याला, चार आपल्याला 10चे बोल्ट लावून घ्यायचे त्याचे। हे बघू शकता, 10चे 4 बोल्ट लावून घेतलेत आपण। आता आपल्याला टाईट करून घ्यायचे, फुल टाईट करायचे आपल्याला। हे 10च्या टीने आपण टाईट करून घेतो, हे बघू शकता। याच आपल्याला टाईट करून घ्यायचे चारही। हे बघू शकता, 4 बोल्ट आपण टाईट केलेत। आता आपल्याला गिअरच्या इकडचा कवर बसून घ्यायचा आहे, हावाला कवर याचा बसून घ्यायचा आपल्याला गिअरचा। हे बघू शकता, असं टाकायचं आपल्याला बरोबर लेवलमध्ये। हे रबर आपल्याला वर घ्यायचं हळूहळू। हे बघू शकता, कवर बरोबर बसले। आता आपल्याला इथं एक बोल्ट टाकायचं आहे, ह्या साईडला एक बोल्ट आहे आणि इथं एक स्क्रू आहे, ते आपल्याला बसून घ्यायचं बरोबर लेवलमध्ये। हे बघू शकता, बाकीचे नट आपण टाईट केलेत 10चे। आता आपण स्क्रूवर टाईट करतोय स्क्रू, हे पण टाईट झालं आपलं फुल। आता आपल्याला हा रबर बसून घ्यायचा बरोबर। आता आपलं हे सगळं फिटिंग करून झालं। आता आपण गाडीची ट्रायल मारणार आहे। हे बघू शकता, सेकंड गिअरवर टाकलं आहे, गाडी सेकंड गिअरवर आहे। एकदम स्मूथ चालते। व्हील अलाइनमेंट सेटिंग करायची फक्त आपल्याला याची, बाकी गाडी एकदम ओके झाली आहे। तुम्हाला थांबून दाखवतो मी एकदा। हे फर्स्ट गिअर टाकला आता, बघू शकता फर्स्ट गिअरवर गाडी चालली एकदम स्मूथमध्ये। फर्स्ट गिअरवर आहे गाडी। आता आपण सेकंड गिअर टाकणार डायरेक्ट। बघू शकता, सेकंड गिअर टाकला आपण। आपलं फर्स्ट सेकंड पडत नव्हतं, आता फर्स्ट सेकंड पडते, गिअर वायर खराब होते म्हणून। बघू शकता, आपण टर्न वगैरे घेतले। आता आपण आपल्या वर्कशॉपच्या दिशेने चाललो। हे बघू शकता,
सेकंड गिअरवर आहे गाडी. गाडी लोड आहे. ही गाडी बघू शकता किती स्मूथ चालली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.